आमदार सतीश पाटील यांच्या मनोरा आमदार निवासाच्या खोलीतलं छत कोसळलं असल्याची बातमी हाती येते। अँटी चेंबरमधील पीओपी सह हे छत कोसळल्याचं कळतंय। मनोरा आमदार निवासातील रूम नंबर 112 मधली ही घटना आहे। तेव्हा मुंबईतल्या आमदार निवासातलं छत कोसळलेलं आहे। आमदार सतीश पाटील यांच्या मनोरा आमदार निवासातील खोलीतलं हे छत कोसळल्याचं कळतंय। अँटी चेंबर मधल्या पीओपी सह हे छत कोसळल्याचं कळतंय। मनोरा आमदार निवासामध्ये 112 नंबरची ही रूम आहे आणि 112 नंबरच्या रूम मधलीच ही घटना आहे। अतिशय धक्कादायक अशी ही बातमी। आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतलं छत कोसळलंय। रश्मी पाटील आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रश्मी, काय अपडेट आहेत? सकाळी आमदार जे आहेत ते शनिवार रविवार गावी गेले होते आणि आज जेव्हा ते सकाळी आपल्या रूम मध्ये आले 112 नंबरचा, तेव्हा त्यांनी पाहिलं की संपूर्ण पीओपी सकट जे छत आहे ते कोसळलेलं आहे। आणि त्यांनी एजीपी माझ्याशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली की जर तिथे कोणी आज मी असतो तर कदाचित मी बचावलं नसतो आणि आज विधानसभेमध्ये माझ्या नावाने श्रद्धांजली द्यावी लागली असती, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। की त्यांचं असं म्हणणं आहे की नित्य प्रश्न उपस्थित करण्यात येतात परंतु काही करण्यात येत नाही आणि अवस्था ही आमदारासाठी खराब आहे। निश्चितच रश्मी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतलं छत कोसळलेलं आहे। सुदैवानं या ठिकाणी कोणी नव्हतं, त्यामुळे मोठी घटना जी होती ती टळलेली आहे। बातमी बहुप्रतीक्षित मुंबई विद्यापीठाच्या निकालाची, कारण 31 जुलैची डेडलाईन संपण्याआधी मुंबई विद्यापीठाकडून विविध शाखेतील 153 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले, तर अजूनही इतर शाखेतील 55 परीक्षांचे निकाल प्रतीक्षेत असून 90% मूल्यांकन झाल्याचं समजतंय। मात्र एवढ्या घाईघाईनं लावलेल्या निकालावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। तेव्हा कला शाखेतले 78, तंत्रज्ञानचे 48, विज्ञान शाखेतले 10 निकाल एकूण जाहीर झाल्याचं कळतंय। त्यामुळे सर्व विभागाचे निकाल लावण्यासाठी आज मुंबई विद्यापीठाचा शेवटचा दिवस आहे। विविध शाखेतील अजून 55 निकाल हे जाहीर होणं बाकी आहे। जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, 90% निकाल पूर्ण झाल्याचा दावा मुंबई विद्यापीठाकडून करण्यात येतोय, मात्र उर्वरित निकाल लागणार कधी? तोच खरा प्रश्न आहे दीपक, कारण ज्या प्रकारे आकडेवारी काल जाहीर केली त्यामध्ये 153 जे निकाल आहेत 477 पैकी ते लागलेले आहेत। त्यामध्ये जर आपण बघितलं तर 3,25,305 उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या तपासणी बाकी आहेत। त्यासोबत 1,25,112 मॉडरेशनचे उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहेत। त्यामुळे जवळपास 4 लाख पेपर तपासण्याचे काम बाकी आहे आणि डेडलाईन ती 31 जुलै दिलेली होती। त्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी असं सांगितलं की 1-2 दिवस जास्त लागले तरी चालतील, पण पेपर तपासणीच्या गुणवत्ता कुठेही कमी पडली नाही पाहिजे। त्यामुळे 2 दिवस जरी बघितले तरी 2 ऑगस्ट पर्यंत सुद्धा हे सगळे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम होणार नाही। त्यामुळे ह्या सगळ्या उत्तरपत्रिका कधी तपासणार याचं प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे। दीपक, निश्चितच वेदांत, ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत न लागल्यास शिवसेना शिक्षण मंत्री विनोद तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणार असल्याचं परब यांनी सांगितलं होतं। त्यामुळे उर्वरित निकाल वेळेत म्हणजे आज लागले नाहीत तर शिवसेना तावडेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान मुंबई विद्यापीठातल्या बैठका रद्द झाल्याचं शिवसेना आमदार अनिल परब यांना कळवण्यात आलं नाही, त्यामुळे ते काल बैठकीसाठी पोहोचले। मात्र बैठक रद्द झाल्याचं समजल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव एम.ए. खान यांना जाब विचारायला सुरुवात केली। शिवसेना आमदार अनिल परब आणि मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव एम.ए. खान यांनी काय प्रतिक्रिया दिली या सगळ्यानंतर पाहूया। निकालाच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आम्हाला बोलवलं असेल। इथे आल्यावर मला कळलं की आज ही बैठक रद्द केली आहे, म्हणून मग मी कारणं विचारली की बैठक रद्द का झाली। कुलगुरूंनी मला असं सांगितलं की जे 2 प्रतिनिधी लागतात शासनाचे ते आज रविवार असल्यामुळे येणार नाही आहेत। जर या देशामध्ये कोणाचं तरी भवितव्याचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला रात्री 3 वाजता सुप्रीम कोर्ट उघडतं आणि रविवारी हे अधिकारी आहेत शासनाचे, हे रविवार असल्यामुळे जर मिटिंगला येत नसतील तर या विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काही पडलेली नाही आहे। मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये फक्त 5च सदस्य आहेत। सुट्टी असल्याकारणाने 2पेक्षा जास्त सदस्य उपलब्ध झाले नाहीत आणि त्याच्यामुळे ती बैठक घेता आली नाही आणि ती बैठक रद्द झाली ही सुमारे 1:30च्या सुमारास मला कळलं होतं आणि त्या अनुषंगाने आमदार परब यांना आम्ही तसे कळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते निघाले होते, वाटेमध्ये असते, म्हणून त्यांना फोन त्यांनी उचलू शकले नाही आणि त्यांना ती माहिती मिळू शकली नाही।
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची मुदत सरकार वाढवून देईल अशा भ्रमात तुम्ही असाल तर ती तुमची घोडचूक ठरू शकते. कारण 31 जुलै म्हणजे आज इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख आहे आणि ही मुदत वाढवण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही अशी माहिती आयकर विभागातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आतापर्यंत 2 कोटी करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीने रिटर्न फायलिंगची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यावेळी रिटर्न फाईल करताना 9 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 पर्यंत 2 लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेत भरली असल्यास त्याची माहिती द्यावी लागणार आहे. ज्यांनी पूर्ण हयात शिवव्याख्यान आणि शिवचरित्र लिहिण्यात घालवली त्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागणं हे दुर्दैव असल्याची खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. मुंबईत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95व्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर सन्मान सोहळा पार पडला. विलेपार्लेतल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हजेरी लावली. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र भूषण सन्मानावरून झालेल्या वादावरही पुन्हा एकदा भाष्य केलं. बाबासाहेबांचा उल्लेख करताना नेहमी श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे असा केला जातो, पण त्यांनी काय केलंय आयुष्यभर हे विसरून राजकारणामध्ये जे श्रीमंत झाले ते त्यांच्यावरती बोटं उगारतायत. आणि आमच्याकडे चर्चा करायला वेळ नाही या विषयात. फक्त आरोप करायचे, जातीपातीची लेबल लावायची. शिवाजी महाराजांची म्हणजे त्यांच्यावरती व्याख्यान आणि लेखन करून घालवल्यानंतर आज त्याच आमच्या बाबासाहेबांना पोलीस संरक्षणामध्ये महाराष्ट्रात फिरावं लागतं. याच्यासारखं दुर्दैव नाही. कारण इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता अडाणी लोकांनी केलेले हे आरोप, जर समजा त्या तुमच्या आरोपामध्ये जर समजा एक तुमची भावना असेल की नाही बाबा इतिहास समजला पाहिजे महाराष्ट्राला, देशाला, आणि त्याच्यासाठी आपल्याकडनं चांगली गोष्ट झाली पाहिजे, चर्चा करा त्यांच्याशी. जातीपातीचं राजकारण, आमच्याकडचे महापुरुष, या देशातले महापुरुष हे आम्ही जातीपातीमध्ये विभाजन करून सोडतोय. हे मराठ्यांचे, हे ब्राह्मणांचे, हे दलितांचे, हे माळ्यांचे, आणि मग त्यांच्यावरती लेखन करणारी माणसं ही कोण आहेत? मग मराठ्यांचा इतिहास हा जर समजा ब्राह्मणांनी लिहिला तर तो चुकीचा लिहिला. ब्राह्मणांचा इतिहास जर समजा मराठ्यांनी लिहिला तर तो चुकीचा लिहिला. अशा फोडीने सगळे काटून छाटूनच आम्ही आमचा इतिहास याच्यापुढे बघायचा आणि आमच्या भावी पिढ्यांना सांगायचं की आमच्याच लोकांनी हा छाटला इतिहास. मी म्हटलं तुम्ही पुरंदरे, ब्राह्मण, त्यातही पुण्यात राहणारे, त्याचा संदर्भ पुढे आहे, त्यातही म्हटलं पुण्यात राहणारे. म्हटलं मला सांगा, तुम्हाला 50 वर्षाचा शिवाजी महाराजांचा इतिहास लिहावाचा वाटला परंतु 125-150 वर्षांचा पेशव्यांचा इतिहास लिहावाचा नाही वाटला. काय कारण काय? रेकॉर्डेड मुलाखत आहे ना, त्याच्यात बाबासाहेबांनी त्याचं जे उत्तर दिलंय ते उत्तर द्यायला हिंमतच लागते. कॅमेरा समोर त्याच्या प्रकारचं उत्तर द्यायला हिंमत लागते. आणि त्यांनी असं उत्तर दिलंय की पेशव्यांनी नंतर करून ठेवलेल्या चुका महाराष्ट्राला सांगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलेल्या अचूक गोष्टी महाराष्ट्राला सांगाव्यात असं मला वाटतं. तर यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकरनं काय प्रतिक्रिया दिली, नेमकं काय म्हटलंय पाहूया. श्री बाबासाहेबांना माझ्याकडनं वाढदिवसाच्या शुभेच्छा. आय थिंक ह्या कंपनीमध्ये जर काय मला बोलायचं असेल तर माझा जॉब टेलेंडरचा आहे. जास्त अपेक्षा ठेवू नका. पण लहानपणी जेव्हा मी साहित्य सहवासमध्ये होतो आणि बाबा हॉलमध्ये बसायचे त्यांच्या मित्रांबरोबर आणि गप्पा मारताना, चहा वगैरे पिताना अनेक नावं कानावरती जायची, पण मी लहान असल्यामुळे तेवढं काही इंटरेस्ट घेत नव्हतो. त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मी त्याचा भाग नव्हतो. पण त्यावेळेला मी अनेक नावांमध्ये आणि त्या अनेक डिस्कशन्समध्ये बाबासाहेबांचं पहिल्यांदा नाव ऐकलं होतं.
यानंतर वळूया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. कट प्रॅक्टिस विरोधात सामान्यांमधील वाढता रोष लक्षात घेता राज्य सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. कट प्रॅक्टिस घेणाऱ्या आणि देणाऱ्या घटकांविरोधात थेट तक्रारी नोंदवता याव्यात यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. कट प्रॅक्टिस विरोधी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली असून समितीतील सदस्यांनी ही माहिती दिली आहे. समितीनं 2 महिन्यात कायद्याचा मसुदा तयार करून द्यावा असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. दरम्यान कट प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय त्यावर एक नजर टाकूया. एखाद्या डॉक्टरनं रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरकडे उपचारासाठी पाठवणं, त्याबद्दल संबंधित डॉक्टरनं दुसऱ्या डॉक्टरकडून कमिशन रूपात पैसे घेणं, विनाकारण चाचण्या सांगून लॅब मालकाकडून डॉक्टरांनी कमिशनद्वारे पैसे घेणं, यालाच कट प्रॅक्टिस म्हटलं जातं. रुग्णांना ठराविक कंपन्यांची औषधं घ्यायला भाग पाडणं, त्या बदल्यात औषध कंपन्यांकडून महागड्या वस्तू आणि पैसे स्वीकारणं, रुग्णांना ठराविक कंपन्यांची औषधं घेण्यास भाग पाडणं, या सगळ्यावर आता चाप बसणार आहे. इकडे रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करताना तुम्हाला स्वतःजवळ चादर ठेवावी लागणार आहे, कारण यापुढे एसी कोचमध्ये ब्लँकेट न पुरवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय. ब्लँकेट आणि चादरींच्या अस्वच्छतेवरून कॅगनं ताशेरे ओढल्यानंतर रेल्वेनं हा निर्णय घेतल्याचं समजतंय. तसंच चादर किंवा ब्लँकेटची गरज भासू नये म्हणून एसी कोचचं तापमान 19 ऐवजी 24 अंश सेल्सिअस ठेवलं जाणार आहे. मुंबईत गोरेगावमध्ये इंजिनचे पार्ट बनवणाऱ्या कंपनीला आग लागली. आकृती डेव्हलपर्सच्या कंपनीला मध्यरात्री 2च्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या, 2 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. जवळपास तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आलं. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गुजरातच्या समुद्रातून जाणाऱ्या जहाजावर कारवाई करत तटरक्षक दलानं तब्बल 1500 किलो वजनाचं हेरोईन जप्त केलं. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत 3,500 कोटी इतके. MV हेनरी नावाच्या जहाजातून ड्रग्सची तस्करी होणार असल्याची खबर भारतीय तटरक्षक दलाला मिळाली होती. गेल्या 3 दिवसांपासून तटरक्षक दलाचे जवान MV हेनरी जहाजाच्या मागावर होते. अखेर 3 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर कोस्टगार्डनं हे जहाज शोधलं आणि त्यावर छापा मारला. ही कारवाई आतापर्यंत देशातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते. काल दुपारी 4च्या सुमारास सिंहगड रस्त्यावर मोठी दरड कोसळली. मात्र या धोकादायक दरडीचा वेळीच अंदाज आल्यानं सुरक्षा रक्षकांनी दरड कोसळण्याआधीच या भागातली वाहतूक बंद केली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान या रस्त्यावरून आता केवळ दुचाकीची वाहतूक सुरू करण्यात आल्यानं अनेक पर्यटक सिंहगडावर अडकल्याची माहिती आहे. यानंतर एक दुःखद बातमी. ध्रुपद गायन शैलीसाठी ख्यातनाम असलेल्या डागर घराण्यातील ज्येष्ठ गायक उस्ताद सईउद्दीन डागर यांचं रविवारी रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. नफीसुद्दीन आणि अनिसुद्दीन ही त्यांची 2 मुलं गायकीची परंपरा पुढे नेत आहेत. सईनुद्दीन डागर यांचा दफनविधी त्यांच्या मूळ गावी जयपूरला करणार आहेत. नालासोपाऱ्यात डॉक्टरांच्या बेपर्वाईचा कळस पाहायला मिळाला. एका 4.5 वर्षाच्या चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. यानंतर त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू गळफासामुळे झाला असून असं कारण दिलं. मात्र आपली चूक काही वेळानं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी हा शवविच्छेदन अहवाल मागे घेतला आणि मुलाचा मृत्यू गुदमरून झाल्याचं कारण दिलं. मात्र या कारणानंतर आता लहानग्याचा बुडून जीव गेला नाही तर हत्या झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. आयुष पटेल ती काल पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पोलीस घेऊन आले होते पंचनामा वगैरे करून, आणि पंचनामा केल्यानंतर मी ते पोस्टमॉर्टम केलं तर ते मुलाचं ड्राउनिंगमुळे मृत्यू झालेला होता पाण्यात बुडून. नंतर मी गेल्यानंतर मला पोलिसांनी कळवलं, बॉडी घेऊन गेले पोलीस. ते नातेवाईकांनी आणि पोलिसांनी फोन करून मला सांगितलं की ते सर्टिफिकेटवर हँगिंग असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी ते परत येऊन करेक्शन करून केलं त्यांना.
द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबच्या 101व्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याची निवड सोहळा पार पडला। कार्यक्रमात क्लबचे आंतरराष्ट्रीय संचालक लायन प्रवीण छाजेड आणि कलायन हनुमान अग्रवाल उपस्थित होते। क्लबच्या माध्यमातून डायबिटीज, हृदयरोग रुग्णांसाठी कोणकोणत्या सेवा लायन्स क्लबकडून पुरवल्या जातात याची माहिती देण्यात आली। याचबरोबर जिल्ह्यातील विविध पदांसाठीची पदाधिकारी निवडही जाहीर करण्यात आली। हमारा ये ऑर्गेनाइजेशन दुनिया के 210 कंट्रीज़ में फैला हुआ है। हमारे 14,40,000 से ज़्यादा मेंबर्स हैं। हमारी संस्था का मेन उद्देश्य लोगों की सेवा करना है। हम 101 साल में प्रवेश कर रहे हैं। हमारे डिस्ट्रिक्ट जो कि बम्बई के अंदर 3 डिस्ट्रिक्ट हैं, हमारे डिस्ट्रिक्ट में 3,700 के लगभग लायन मेंबर्स हैं जो लोगों की सेवा में लगे हुए हैं। मुंबई महापालिकेच्या ब्रिटिशकालीन इमारतीला 125 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्तानं महापालिकेच्या इमारतीवर खास विद्युत रोषणाई करण्यात आली, त्यामुळे पालिका आणि आजूबाजूचा परिसर उजळून निघाला। 125 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं महापालिकेनं विद्युत रोषणाईवर तब्बल 10 कोटी खर्च केल्याचं समजतंय।